नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. स्वाती कॉपी घेतल्यास रूममध्ये बाहेर पडली. तिला हॉलमध्ये कोणीच दिसले नाही म्हणून ती सोफ्यावर बसते. सकाळच्या गारव्यात तिला बसल्या बसल्या झोप लागते. सारंग मात्र उठून बाहेर येतो. तिला झोपलेली पाहून तिच्या अंगावर चादर ओढून बसून राहतो. आजी आजोबा उठून येतात. स्वातीची झोप मोड होऊ नये म्हणून ते सारंगला किचनमध्ये घेऊन जातात. स्वाती आणि म्हणजे सासूबाई आणि मनोहर मॉर्निंग वॉक करून घरी येतात. सारंगने त्यांना फोन करून सांगितले होते. हॉलमध्ये ती झोपलेली आहे. आजींनी सांगितले तिला डिस्टर्ब करू नका. स्वाती आणि मनोहर हॉलमध्ये येतात. स्वातीला असं बघून गालातच असतात. मनोहर स्वातीला नजरेनेच विचारतो, काय झाले? हनीमून आठवले का? तुला आपले दिवस आठवले का? तिला अजूनच किचनमध्ये जाते. तिथे आजी आणि आजोबा डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. सारंग 8 दिवस घरी नव्हता म्हणून कोणते सामान संपले आहे याची लिस्ट करत तो बसलेला होता. आणि ती मात्र लाजतच किचनमध्ये जात असते. तेव्हा मात्र इथे सारंग जो आहे तो मॉम कॉफी घेणार? तयार आहे. ती हसूनच हो म्हणते. मॉम स्वातीला पाहून हसत आहे ना, पण उठल्यावर हसू नका, कोणीच तिला कसं वाटणार? अरे मूर्खा, ती स्वतःचा हनीमून आठवून हसत आहे. आजोबा म्हणतात, अहो तुमच्या जिभेला काही हाडं आहे की नाही? नातवासमोर बोलत आहे. आई बघ ना, सारंग लाज नाही आहे पण. स्वातीला पाहून चेहऱ्यावर लाली चढली. डाळ, इथे सर्व वेगळंच घडत आहे. आजी म्हणाली, स्वातीच्या चेहऱ्यावर लाली दिसणार? तुम्ही म्हणता मॉमच्या चेहऱ्यावर लाली चढली आहे. आता आजोबा, तुम्हाला काहीच बोलायचं आहे का आजीबद्दल? हनीमून आम्ही करून आलो, पण आठवणी मात्र तुमच्या ताज्या झालेल्या आहेत. असं असेल तर दरवर्षी हनीमूनला जाणार मी, सारंग म्हणतो. हनीमून एकदाच गोड होतो, नंतर त्याची गोडी कमी कमी होत जाते. संसारात लवकरच आम्हाला गुड न्यूज सांगायची, तेव्हा समजणार किती हनीमून तुमचा रंगला आहे ते. आजी म्हणतात, आजी आज लवकरच उठल्या? हो ग, सारंग आले असतील, स्वाती आणि सारंग आले असतील म्हणूनच बाहेर आली. सारंग कॉफी मॉम आणि डॅडला देत असतो. मॉम तुम्ही जेवण केले नाही का? किराणा माल संपलाच नाही. सारंग तू जाताना ऑर्डर देऊन गेला होता. 8 दिवसात किराणा संपणार का बरं? माझ्या लक्षातच राहिलं नाही. आता गोंधळ ठरवणार तेव्हाच किराणा माल आणू. तारीख ठरली का? हो ठरली तारीख. 8 दिवसानंतर चांगला मुहूर्त आहे, त्याच तारखेला करायचे आहे. आम्ही गोंधळी सांगितलेत. माहूरवरून यावेळी गोंधळी बोलवलेले आहेत. तुम्हाला कुठून मिळाला त्याचा नंबर? तो विचारतो. स्वातीच्या आईने दिलाय नंबर. तिच्या ओळखीतले आहेत. खूप छान गोंधळ करतात. अगदी मन प्रसन्न होते. जणू देव प्रसन्न झाल्याचाच भास होतो म्हणाल्या त्या. परत काय म्हणाल्या माझ्या सासूबाई? सारंग विचारतो. तुझे तर कौतुक करून थकतच नाही आहेत. तू अंकुरला ट्युशन लावून दिली, शेतात स्वादकट्टा चालू करायची संकल्पना सांगितली, तू व्हिडिओ करून जाहिरात करत आहेस. बापरे, मुलीचं कौतुक सोडून जावयाचं गुणगान करत आहे तर स्वातीला राग येणार बरं का? स्वाती तर तिथे तुझं गुणगान करत होती. म्हणाली तिला तिथे करमत नव्हतं. असं काही नाही, मस्त मजेत होती माहेरी. आपली आवड निवड पूर्ण करण्यात वेळ घालवत होती. माहेरी गेल्यावर मुली आवड निवड पूर्ण करतात, त्यांचं हक्काचं असतं सर्व. मी सासरे गेले म्हणून मी बरकी नाही हे दाखवून द्यायचं असतं ना. म्हणून हा टोमणा मला मारलास का? मला समजतं हं. तुम्ही नेहमीच माझ्याशी बोलता बोलता स्वतःवर का बरं बोलता? तुम्ही ठरवलं का कार्यक्रमाला काय करणार आहात? तर घरच्या घरीच करायचं आहे का पूर्ण नातेवाईकांना बोलवायचं आहे? तो म्हणतो, कशाला बोलवायचं? लग्नात त्यांना खेड्यावर यायला जमलं नाही. घरच्या अंगणात लग्न करत आहे मुलीचं. तिथे कोणते अरेंजमेंट राहणार नाही, कूलरसुद्धा नसणार. स्वाती म्हणाली, जेव्हा तुझ्या घरी पाळणा हलणार तेव्हाच येऊ. जंगी पार्टी घेऊ तुझ्याकडून. आणि लग्नाला आले नाही आता त्यांना बारशालाच बोलवते. तोपर्यंत सर्व कार्यक्रम थोडक्यातच करायचे. मॉम, ते तुझ्या नातेवाईकांनी म्हटलं नाही. तुझ्या डॅडला विचार. इकडच्या लोकांनी नाव बोट आजींच्या पसंतीवर ठेवायला नको आहे. आजीची चॉईस खूपच मस्त आहे. आपण इथे बोलत आहोत आणि स्वाती सोप्यावर बसून झोपून आहे. आपण विसरलोच की. अरे बावळट, तू आमच्याशी काय गप्पा मारत बसलाय? जा तिला घेऊन रूममध्ये. स्वाती सारंगच्या पाठीवर थाप देतच म्हणते, आता तुम्ही म्हणता तर मी जातो. सारंग उठून हॉलमध्ये जाणार तेवढ्यात स्वाती किचनमध्ये येते. घ्या, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. सारंग स्वातीला आवाज जाईल असाच बोलतो. तू मला काय म्हणालास?
स्वातीसमोर बोलणार तर सर्वजण हसायला लागतात. तुम्ही सर्वजण किचनमध्ये बोलत बसलात. मला वाटलं अजून कोणी कसे काय उठले नाही. मी कॉफी करू का? कॉफी झाली आहे, तू रूममध्ये जाऊन कॉफी घे. सारंग स्वातीला कॉफी नाही देणार. स्वाती तिच्याकडे पाहून म्हणाली, हे माझ्याकडे असे का बघत आहेत? नक्कीच याने काहीतरी सांगितलं आहे. स्वाती सर्वांकडे एक नजर फिरवून लाजून खाली पाहते. मी कॉफी करते म्हणाली आणि गॅसजवळ जाते. सारंग तिच्याजवळ जातो. कॉफी तयार आहे, तू रूममध्ये जा, मी येतो ऑर्डर घेऊन. स्वाती त्याच्याकडे पाहून थँक्स म्हणते आणि किचनमधून बाहेर पडते. स्वातीला अजूनच किचनमधून निघून जाते. सारंग 2 कप कॉफी घेऊन रूमकडे गेला. स्वाती रूममध्ये जाते. यांना काय सांगितलं? सर्वजण माझ्याकडे कसे पाहत होते. किती खोटं बोलतो हा. माझ्यासमोर तिच्याशी बोलतो आणि सर्वांसमोर दाखवतो बाईकवर किती प्रेम आहे ते. सारंग कॉफी घेऊन रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. आता दरवाजा कशाला बंद केलाय? अगं मॉम म्हणाली ती थकून आलेली असेल, आता आराम करू दे. तू सुद्धा आराम कर तिच्यासोबतच. हनीमूनचा थकवा इतक्या लवकर नाही जात. आता तिला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे ना. जास्त पावसाळे बघितले ना तिने तर. तर आता तू रूममध्येच राहणार का? आज शॉपला सुट्टी आहे का? अरे तुला जायचं आहे ना भेटायला. डिनरची वाट पाहत ती उपाशी राहणार नाही तर. स्वाती कॉफीचा मग घेऊनच खिडकीजवळ जाते. मी त्यावेळेस बाहेर जाणार, तू टेन्शन घेऊ नकोस. कॉफी कशी झाली? कडक झाली ना? माझ्या सारंग सारंग बोलणार तेव्हा स्वाती म्हणते, तुझ्या प्रियेला अशीच कडक कॉफी प्यायची सवय आहे ना, म्हणून अगदी तशीच बनवलीस. मला नाही आवडली म्हणून. ती वाकडं तोंड करून मग खिडकीत ठेवते. सारंग ती तुला कोणत्या नावाने हाक मारते? मला मला ती. त्याचं मात्र ततपपच होत असतं. ततपप काय करतोयस? कोणतं आवडीचं नाव ठेवलं असणार ना तिनं तुला. मी माझ्या गावच्या गायच्या वासराला ए गंगे म्हणते, तशी ती तुला म्हणते का ए पिया? नाही नाही, ती मला शोना म्हणते. सारंग म्हणतो, छान. तर सोना, आता मी अंघोळ करून तयार होईपर्यंत रूमच्या बाहेर राहायचं. नाहीतर मी तुझ्या जानूला फोन करते तुझ्या मोबाईलवरून. हा तुला फसवत आहे आणि माझ्यासोबत हनीमून साजरा केला. स्वाती तू असं काही नाही बोलू शकत नाही. ती रागात आली ना तर मला खूपच त्रास देत होतो. नंतर काय काय करावं लागतं या सारंगला तुला माहिती नाही. तू अंघोळ करून तयार हो, मी बाल्कनीत बसतो, तुला डिस्टर्ब करणार नाही. तयारी झाली का मला मेसेज करून सांग, मी येतो रूममध्ये. सारंग रूममधून बाहेर पडतो आणि बाजूला उभा राहतो. स्वाती दरवाजा बंद करते. दरवाजाला टेकून उभी राहते आणि रडायलाच लागते. सारंग तुला काहीच कसं वाटत नाही? अरे लग्न झाल्यावर मुलं सुधारतात, पण तू मीच मूर्खासारखं बोलून बसले. काय गरज होती मला तिला पारखण्याची? नंतर डिवोर्स देणार त्याने, थोडीच ना मला डिवोर्स मागितला आहे. आज रात्री तो व्हिडिओ दाखवणार आहे. मला आत्ताच तिचा गळा दाबून मारून टाकावंसं वाटतंय. स्वाती स्वतःशीच बडबड करत असते. सारंगला हसू आवरत नाही. स्वाती डार्लिंग, आता तू बघ सारंग काय काय करतो. तू ऐकूनच घेत नाहीस तर तुला ही गोड शिक्षा. तू सोडून गेल्यावर याच आठवणीवर सारंग जगणार आहे. सारंग बाल्कनीत जाऊन त्याच्या स्पेशल झोपाळ्यावर बसतो. स्वाती तुला जेव्हा समजणार की हा सारंग तुझ्यासोबत संबंध ठेवू शकत नाही तेव्हा तू काय करशील? त्यासाठी कुलदेवीचा गोंधळ होणं गरजेचं आहे. यात थोडा वेळ जाणार, नंतर मी स्वतः घरी सांगणार. तुला समोर ठेवून. आता खूप झाली लबवाछपी. सत्य कितीही कडू असलं तरी सर्वांना माहीत होणं तेवढंच गरजेचं आहे. घरात सर्वांच्या अपेक्षा वाढत आहे. तुला सुद्धा आई व्हावं वाटतंय. माझ्या मनात काय आहे हे मी मलाच सांगू शकत नाही. या घरात सर्व मूर्ख आहे, सर्व सुख आहे, पण यात मी चौधरी घराण्याला वंश देऊ शकत नाही, हेही तितकं सत्य आहे. तो परत दुसरा विचार करतो. माझ्या मनातील विचार जर स्वाती तुला मान्य झाला तर सत्य कोणालाच माहिती होणार नाही. पण तू यात मला साथ देशील का? मी कुलदेवीला तेच मागणार आहे. माझं सत्य कोणालाच न कळता जर स्वाती आई झाली तर जानू सर्व तुझ्यावर आहे. तुला काय मान्य होणार? सारंग झोपाळ्यावर विचार करत डुलकी घेतो. त्याच्या मनात नेमकं काय आहे? तो स्वातीला आई होऊ देणार, पण तो तर संबंध ठेवू शकत नाही. प्रश्न तर आहेच. तिकडे स्वातीसुद्धा एक विचार मनात आणते. सारंग, मी तुला तुझं प्रेम मिळवून देणार, तिला या घरात घेऊन येणार, मी नेहमीसाठी या घरातून जाणार. पण याबद्दल यात तू मला काय देणार? येणार का एक रात्र माझ्या आगोशात? एक रात्र फक्त एकमेकावर भरभरून प्रेम करून तू मला एक बाळ दे. ती शावरच्या खाली उभी राहून कोसळणाऱ्या पाण्यात आपल्या मनातील विचारांना ज्वलंत ठेवण्याचा निर्णय घेते. मी तुला तुझं प्रेम देते, तू मला बाळ दे. स्वाती हाच करार करणार सारंग चौधरीसोबत. नंतर मी आणि माझं बाळ गावात आस्वाद चालू. तू सुद्धा येशील आस्वाद घ्यायला. स्वाती शावर बंद करत गालात हसते. चला सारंग चौधरी स्वतःच्या रूमबाहेर उभा राहून वाट पाहतो आहे. तुझा हाच स्वभाव तर या स्वातीला पुन्हा जवळ घेऊन येत आहे. एकाच रूममध्ये तरीही तू कसा काय दूर राहू शकतो? किती प्रेम असेल तुझं तिच्यावर? ती तयार होते आणि सारंगला मेसेज करते, आता तू आत येऊ शकतोस. मेसेज आला. चला आता थोडा वेळ आराम.
नंतर आपलं रोजचं काम सुरू. सारंग झोपाळ्यावरून उतरतो. त्याला छान गुलाबाचं फूल उमललेलं दिसतं. तो एक फूल तोडतो. रूमकडे गुणगुणतच येतो. स्वाती गुलाबी रंगाची साडी नेसवून तयार असते. केसांना कलचड लावून पूर्ण केस मोकळे ठेवले होते. तिचे लांब केस कमरेच्या खाली होते. ब्लाऊजच्या डोरी आणि घुंगरू, गोरा रंग, गुलाबी साडीत अजूनच सुंदर दिसत होती ती. आरशासमोर ती उभी राहून मेकअप करत होती. सारंग तिच्या मागे उभा राहतो. तिचं लक्ष असतं, पण ती स्वतःला तयार करण्यात व्यस्त असते. ती काजळ लावते, लिपस्टिक घेते आणि मुद्दाम स्वतःशीच बोलते. या साडीवर कोणती लिपस्टिक चांगली वाटणार? डार्क लावावी की? ती लाल रंगाची लिपस्टिक लावते, लाल टिकली लावते आणि पलटते. तू तयार होऊ शकतोस. आता मी बाहेर जाते, स्वयंपाकाची बघते. तुला काही बनवून देऊ का? सारंग मान हलवत नाही म्हणतो. फुलकणासाठी तोडलंस? सॉरी, मी विसरले. तिला भेटणार आहे, बेस्ट ऑफ लक असं म्हणत स्वाती निघून जाते. इतकी छान तयार झाली. थोडा वेळ रूममध्ये राहिली असते तर. आता हे फूल कोणाला देऊ? सारंग ड्रेसिंग टेबलवर गुलाबाचं फूल ठेवतो आणि बेडवर पडतो. सारंग आणि स्वातीची अजब गजब लव्ह स्टोरी हनीमूनपासून सुरू झालीच नाही. सारंग उधारीवर गर्लफ्रेंड घेऊन येणार का? आणि स्वाती बाळाचा हट्ट धरून स्वतःच सारंगच्या जवळ जाणार का? एक ना अनेक प्रश्न आता सुरू झाले होते. जीव दोघांचा एकमेकात तर गुंचत चालला होता, पण स्वतःच्या भावना न सांगता दोघंही स्वतःशीच निर्णय घेऊन आपापल्या कामात गुंतलेले होते. इकडे स्वाती किचनमध्ये जाते आणि तिला तिच्या सासूंना मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत असते. तिच्या मनात सतत विचार सुरू होतो. स्वातीने सारंगसोबत बाळाच्या विषयावर बोलणं केलं का नाही? घरात सून आली की लगेच सगळ्यांना पाळणा हल्ल्याला बघायचा असतो. तिच्या सासूच्या मनात विचार येतो आणि सासूला तर जास्तच घाई असते. तिला लवकरच आजी व्हायचं असतं. स्वाती मेथी निवडतच असताना विचारते, स्वाती, तिकडे खूप थंडी होती का गं? नाही तर काय, तुम्ही थंडीचे कपडे नेले नव्हते. श्रेया म्हणाले की आम्ही छान हॉटेल बघून पॅकेज केलं होतं. हॉटेल छान होतं ना स्वाती? आई, सुजय दादाने खूपच छान पॅकेज दिले. स्वाती, आता आपल्या घरात लवकरच बाळकृष्ण दिसला पाहिजे. तू सारंगसोबत बोललीस का? त्याला सांग, एक बाळ झाल्यावर मग स्थिर व्हायचं. आई, आमचं या विषयावर अजून तरी काही बोलणं झालेलं नाही. तो ऐकायला तयारच नव्हता. सगळे पुरुष एकसारखेच असतात. जबाबदारी टाळायची आणि बाईला काय वाटतं हे समजूनच घ्यायचं नाही. आई, मला एक विचारायचं आहे. विचारू का? सारंगच्या कॉलेज फ्रेंड सर्कलमध्ये काही तुम्ही ओळखता का कोणाला? सारंगचे सगळे मित्र नोकरी करत आहेत. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर. सारंगला बिझनेस करायचा होता म्हणूनच त्याने नोकरी केली नाही किंवा स्वीकारली नाही का? त्याने काही सांगितलं का? नाही, मीच विचार करते. तो कधीच फ्रेंड्सबद्दल काही बोलत नाही ना म्हणून. मला माहीत नाही, पण श्रेयाला कदाचित माहिती असेल. आई, मला त्याच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवायचं आहे. या निमित्ताने भेट होईल. तुम्ही विचारून बघा ना. मी सारंगच्या वतीने त्यांना आग्रहाचं आमंत्रण देईन. हो, विचारते. या निमित्ताने तुझी ओळख होईल. स्वातीने सासूच्या मनात विचारांची बीजं पेरली होती. आता स्वाती सारंगला विचारणार का आणि त्या मुलीला घरी आणणार का, याकडे स्वातीचं लक्ष लागलं होतं. आई, आज मावशी आली नाही. ती 2-3 दिवस येणार नाही. मुलीकडे जाऊन येते म्हणाली. खूप दिवस सुट्टी घेतली नव्हती तिने. लग्न झालं, धावपळ झाली तिची सुद्धा खूप. मी म्हटलं, जा, आता तुझी मदत आहे म्हणून मला काही टेन्शनसुद्धा नाही. मी स्वयंपाक करते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. घरात वेळ घालवायचं कसं, मला याचंच टेन्शन जास्त येते. सारंग तयार होऊन किचनमध्ये येतो. आई, लवकर ताट वाढ गं, खूपच उशीर झाला आहे. मला खूप भूक लागली. डॅड गेले आहेत, घाईतच जाऊ नकोस, स्वाती म्हणते. सारंग डायनिंग टेबलवर बसतो. स्वाती त्याला ताट वाढते. सारंग, तुझ्या मित्रमैत्रिणीचे नंबर देशील का? कशाला? घरी पूजा आहे तर स्वातीला त्यांना आग्रहाचं आमंत्रण द्यायचं आहे. सगळ्यांचे लग्न झालेत, बहुतेक बाहेरगावी आहेत, त्यांना येणं शक्य नाही आणि कार्यक्रम घरीच तर आहे ना, त्यामुळे आमंत्रण नकोच. इथे ज्या असतील त्यांना आपण बोलूया. या निमित्ताने माझी पण ओळख होईल, स्वाती म्हणाली. सारंग तिच्याकडे पाहून गालातच हसत होता. ये बात हे त्याच्या मनात उमटतं. मग माझी एकच मैत्रीण आहे, मी तिलाच आमंत्रण देतो. तिलाही घरच्यांना भेटायचं आहे. सकाळीच तिचा फोन आला होता, तुझ्या बायकोची भेट झाली नाही म्हणून. फ्रेंडशिप आहे पण घरच्यांना अजूनही ओळखत नाही. मी तिला गोंधळाच्या दिवशी सकाळीच बोलवणार आहे. एक दिवस थांब म्हणेन इथेच तिला. स्वातीला सुद्धा तिच्यासोबत खूप गप्पा मारता येतील, बोलता येईल. सारंग जेवत असताना स्वातीकडे पाहून म्हणत असतो आणि मनात मात्र खूपच हसत असतो. स्वाती बारीक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते. हा तयारीत आहे तिला घेऊन येण्याच्या. बघते त्या महाराणीला कशी आहे. थांब सारंग, मी पण आता तिला भेटणारच आहे. सारंग जेवून उठतो. मॉम, डॅडचा टिफिन दे, मला दुपारी महत्त्वाचं काम आहे, बाहेर जायचं आहे. डॅडला घरी पाठवता येणार नाही. कोणतं काम? स्वाती लगेच विचारते. तुला सकाळी सांगितलं ना, तिथेच जायचं आहे. टिफिन दे पटकन, आधीच उशीर झालाय.
नवीन कन्स्ट्रक्शन साईटवर जावं लागेल. स्वाती टिफिन बॅगमध्ये ठेवते आणि ती स्वातीला देत असते. सारंगला दे म्हणून सांगत असते. स्वाती बॅग देते, पण तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सारंग बॅग घेतो, व्हिडिओ काढतो आठवणीसाठी. गाडीची चावी आणून देतेस का स्वाती? रूममध्ये विसरलो आहे. स्वाती किचनमधून निघते. मॉम, मी निघतो आता, असं म्हणत सारंग मात्र टिफिन घेऊन बाहेर जातो. तो स्वातीच्या मागे रूममध्ये येतो. अगं, चावी माझ्याजवळच आहे, लक्षातच राहिलं नाही. ड्रेसिंग टेबलवरचं फुल दे, तिला द्यायचं आहे. स्वाती फुल उचलते आणि मुठीत कुस्करून त्याच्या हातात देते. घे आणि दे तिला, असं म्हणतच किचनकडे निघून जात असते. अजून समोर आली नाही तर असं हाल आहे. खरंच तिला घेऊन येणार तर काय करशील? तो गुलाबाच्या फुलाचा वास घेतच गाडीकडे निघून जात असतो. स्वाती गाडीकडे येऊन त्याला बाय म्हणत नाही. तो 2 मिनिट वाट पाहतो आणि मग गाडी स्टार्ट करत असतो. सारंग गाडी गेटच्या बाहेर काढत असतो, पण स्वातीच्या डोळ्यातले पाणी पाहून त्यालासुद्धा थोडंसं अस्वस्थ वाटत असतं आणि वाईटसुद्धा वाटत असतं. मी उगाच खोटं बोलून तिला नाराज करत आहे, पण इलाज नाही आहे माझ्याकडे कुठलाच. तो गाडी गेटच्या बाहेर काढतो. तेवढ्यातच स्वाती धावतच बाहेर येऊन गेटजवळ उभी राहते. दोघांची पुन्हा नजरानजर होते. सारंग फ्लाइंग किस देतो आणि गालातच हसतो आणि निघून जातो. स्वाती मात्र रूममध्ये येऊन पलंगावर बसते. आज सारंग खरंच खूप आनंदात दिसत होता. आधी किती अपसेट असायचा, पण मी त्याला म्हटलं होतं की तुझं प्रेम मी तुला मिळवून देईन. तो आनंद आज त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. मी त्याच्या मनात कधीच नव्हते, तरीही काम मी त्याच्याकडे आकर्षित होत आहे. मला काय करावं काही समजत नाही. त्या मुलीला या घरात आणण्यासाठी मी त्याच्याबरोबर जो करार करणार आहे तो त्याला मान्य झाला नाही तर मग मी घरात सर्वांना काय सांगू? सारंगला सोडून मी जाऊ शकत नाही. ती स्वतःशीच विचार करत बसलेली असते. स्वातीच्या फोनची रिंग वाजते. ती साडीच्या पदराने डोळे पुसते आणि फोन उचलते. हॅलो श्रेया, वहिनीसाहेब कशा आहात तुम्ही? तुम्ही तर पहाटेच पोहोचलात म्हणे, पण मी आत्ता फोन करत आहे. ठीक आहे, सारंग आत्ताच गेलाय. वहिनी तू आनंदात आहेस ना? हो का गं, असं का विचारतेस? अगं मी सहजच विचारलं. श्रेया, घरी गोंधळ करायचा आहे तर सारंगचे मित्रमैत्रिणी कोण आहे तुला माहीत आहे का? त्याचे नंबर असतील तर मला पाठवतेस का? मी त्यांना गृहाचे आमंत्रण द्यायचा विचार करत आहे. माझ्या माहितीनुसार ते सगळे बाहेरगावी आहेत. मैत्रिणी लग्न झालेल्या आहेत. आत्ताच्या फ्रेंड्सबद्दल माहिती नाही. तू दादाला विचार ना, नाहीतर त्याची डायरी आहे, त्यात तो नंबर लिहून ठेवत असतो. त्यात मिळतीलच तुला. पण दादाची डायरी तुला शोधावी लागेल. शोधते मी, नाहीतर सारंगलाच विचारते. तो सांगणार नाही. आजपर्यंत त्याने कधीच आपले मित्रमैत्रिणींना घरी कधी आणले नाही. तू कधी येणार? श्रेयाला विचारत असते. मी 2 दिवसानंतर येईन वहिनी. माझ्या सासूबाईंच्या पायाचं दुखणं वाढलंय. त्यांना जास्त दिवस एकटं ठेवता येत नाही. पूजा झाली की दुसऱ्या दिवशीच निघणार आहे. वहिनी, मी जाताना आजी आजोबांना काही दिवसांसाठी घेऊन जाणार आहे. माझ्या सासूबाईंनी त्यांना बोलवलं आहे. नंतर डॅड मॉम त्यांना घेऊन जातील. तुला 2च दिवस एकटीने घर सांभाळायचं आहे. तू मॅनेज करशील ना गं? हो, मी करेन ना सर्व मॅनेज. हेच सांगायचं होतं. तू आता घरात आली आहेस, त्यामुळे मला काहीच काळजी नाही. मी ठेवते फोन आता. श्रेयाकडे मॉम, डॅड, आजी आजोबा गेल्यावर 2 दिवस माझ्या हातामध्ये असतात. असं म्हणतच स्वाती पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? स्वातीच्या मनामध्ये आलेल्या गोष्टी सारंगला मान्य होतील का? किंवा हे जे काही चाललेलं आहे त्याला काही वेगळं वळण मिळेल का? भेटूयात पुढील